नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो आणि ऑनलाईन एमडी सायन्स मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. तर आजचा जो आपण पॉइंट निवडलेला आहे तो आहे प्लांट किंगडम आणि त्यामध्ये पहिला पॉइंट आपण डिस्कस करणार आहोत तो म्हणजे कोणता आल्गी. आणि तुम्ही पाहतात ऑनलाईन लेक्चर्स फॉर शाऊ स्क्रीनिंग टेस्ट. तर हा प्लांट किंगडम मध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे तर आल्गी, ब्रायोफाइट, टेरोफाइट, जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म म्हणजे कम्प्लीट डिटेल आपल्याला प्लांट किंगडम या ठिकाणी पाहायचं आहे. तर चला मग वेळ बाहेर न घालवता आता आपण पॉइंट चालू करूया तो म्हणजे आल्गी. तर पहा याच्यामध्ये आपल्याला कोणकोणते पॉइंट स्टडी करायचे आहेत. तर हॅबिटॅट काय आहे अल्गीचं, त्यांचं त्यानंतर त्यांचं साईज कशी आहे, त्यांचं रिप्रोडक्शन कोणतं आहे आणि त्यामध्ये अल्गीचे किती टाईप आहेत तर 4 क्लोरोफायसी, 3 टाईप क्लोरोफायसी. अल्गीचे किती टाईप आहेत तर 3 क्लोरोफायसी, फिओफायसी आणि टेरोफायसी. तर मग कम्प्लीट डिटेल मध्ये आपण डिस्कस करूया द प्लांट किंगडम मधला आल्गी. ओके, तर पहा सगळ्यात सुरुवातीला आपण काय म्हणतो ही जी काही आल्गी आहे कोणत्या ठिकाणी सापडणार आहे तर आपण काय म्हणणार हॅबिटाट म्हणणार. काय म्हणणार आहे हॅबिटाट. बरोबर. तर पहा तर अल्गी कशा आहेत तर लार्जली दे आर अक्वाटिक म्हणजे पाण्यामध्ये सापडतील. कोणत्या पाण्यामध्ये सापडतील ते खारं पाणी आहे, गोड पाणी आहे. दे आर फाउंड इन बोथ वॉटर्स, दोन्ही पाण्यामध्ये सापडतात आपल्याला. ते म्हणजे फ्रेश वॉटर ऍज वेल ऍज आपण म्हणणार मराईन वॉटर. आपण काय म्हणतो अल्गी आर लार्जली अक्वाटिक. लार्जली अक्वाटिक म्हणजे काय नाही जास्त करून आपल्याला या अल्गी कोणत्या ठिकाणी सापडतील तर पाण्यामध्ये सापडतील. मग पाणी कोणतं आहे तर फ्रेश वॉटर पण आहे आणि मराईन वॉटर पण आहे. आपण काय म्हणणार फ्रेश वॉटर अँड मराईन. आता फक्त त्या अल्गी जी काही अल्गी आहे ती अल्गी फक्त आणि फक्त फ्रेश वॉटर आणि मराईन वॉटर मध्ये सापडते का तर नाही. बाकीचे काही हॅबिटॅट आहेत त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला अल्गी काय वगैरे सापडते. ते म्हणजे कोणतं मॉइस्ट स्टोन आहे, ओलसर दगड. बरोबर. नदीच्या किनारी तर तुम्ही ओलसर दगड पाहिला असेल किंवा एखाद्या जुन्या जे काही वाडे आहेत राजवाडे वाडे आणि त्या वाड्यामध्ये मोठमोठ्या भिंती आहेत आणि बरोबर कुठेतरी कंटिन्युअसली वॉटर त्या ठिकाणी पडत आहे तर मग तो दगड ओला राहिलाय. त्या ठिकाणी मॉइस्ट स्टोन वरती सुद्धा आपल्याला अल्गी पाहायला मिळते. त्यानंतर लाकडावरती बरोबर आणि सॉइल मध्ये आपण काय म्हणणार मॉइस्ट स्टोन, वूड अँड सॉइल म्हणून अल्गी. अदर हॅबिटॅट अजून कोणकोणते हॅबिटॅट आहेत अदर हॅबिटॅट आपण काय म्हणतो मॉइस्ट स्टोन, मॉइस्ट स्टोन. त्यानंतर वूड अँड सॉइल. या ठिकाणी आपल्याला काय सापडते तर अल्गी सापडते. त्याचबरोबर अल्गी आपल्याला अजून असोसिएशनच्या फॉर्म असोसिएशन विथ कुणाबरोबर अल्गी असोसिएशन करते रे तर ते असोसिएशन करणार आहे फंगाय सोबत. ज्यावेळेस अल्गी फंगाय सोबत असोसिएशन करेल बघा बायोलॉजिकल क्लासिफिकेशन मध्ये आपण व्हायरस, व्हायरॉइड आणि लायकेनचं जे काही लेक्चर पाहिलं पाठीमागचं लेक्चर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की ज्यावेळेस अल्गी फंगाय बरोबर असोसिएशन करेल त्या कंडिशनला आपण काय म्हणतो रे लायक. बरोबर. मग फंगायच्या असोसिएशन मध्ये पण आपल्याला अल्गी सापडेल आणि त्याचबरोबर आपण काय म्हणतो अॅनिमल सोबत सुद्धा असोसिएशन आहे. एक्झाम्पल त्या अॅनिमलचं नाव काय रे स्लॉथ बियर. काय नाव आहे स्लॉथ. बरोबर. नेक्स्ट आपण काय म्हणलं सेकंड पॉइंट आपण काय म्हणतो तर साईज ऑफ अल्गी. ती जी काही अल्गीची साईज आहे ती कशी आहे हायली व्हॅरिएबल म्हणजे या अल्गीच्या साईज मध्ये आपल्याला व्हॅरिएशन्स पाहायला मिळतात. बरोबर. काय म्हणणार हायली व्हॅरिएबल, हायली व्हॅरिएबल. कोणकोणते साईज मध्ये पाहायला भेटते रे ते काय कोलोनियल, कोलोनियल फॉर्म म्हणजे अल्गी कॉलोनीच्या फॉर्म मध्ये सापडते. जर एक्झाम्पल काय बघा वॉलवॉक्स. वॉलवॉक्स नावाची जी काही अल्गी आहे ती आपल्याला कोणत्या फॉर्म मध्ये सापडणार आहे तर कोलोनियल फॉर्म मध्ये सापडणार आहे.
नेक्स्ट आपण काय म्हणतो फिलामेंटस फॉर्म. फिलामेंटस फॉर्म. फिलामेंट. मग फिलामेंटस फॉर्म मध्ये कोणती आली आहे? युरोथ्रिक्स आणि काय म्हणणार आपण स्पायरोगायना. युरोथ्रिक्स अँड स्पायरोगायना त्यावर आली आपल्याला फिलामेंटस फॉर्म. फिलामेंटस फॉर्म म्हणजे कसं आहे तर अशा प्रकारे जे असतं त्याला आपण फिलामेंटस फॉर्म म्हणतो. अशा प्रकारे आली आपल्याला कोणत्या आली आहे तर युरोथ्रिक्स आणि आपण काय म्हणतो ते स्पायरोगायना. मग फ्यू मराईन आली काही मराईन वॉटरमध्ये सापडण्याच्या काही आली आहेत तर एक्झाम्पल आपण म्हणतो केव्स. ते खूप मोठे मॅसिव्ह प्लांट बॉडीज काय करतात तयार करतात. मग आपण काय म्हणलं नेक्स्ट पॉइंट फ्यू मराईन फॉर्म्स. फ्यू मराईन फॉर्म्स एक्झाम्पलच्या रूपमध्ये आपण काय म्हणलं केव्स. केव्स काय करतील ते फॉर्म मॅसिव्ह प्लांट बॉडीज. फॉर्म मॅसिव्ह प्लांट बॉडीज. फॉर्म आपण काय म्हणलं तर अल्गी कोणत्या ठिकाणी सापडते? पाण्यामध्ये सापडते. पाणी कोणतं आहे तर खारं पाणी आणि गोड पाणी. व अजून कोणकोणतं हॅबिटॅट आहे त्या ठिकाणी आपल्याला अल्गी सापडणार आहे ते म्हणतो मॉइस्चर, वूड आणि सॉइल. त्याचबरोबर फंगाई सोबत असोसिएशन आहे अल्गीचं आणि काही अॅनिमल वरती सुद्धा अल्गी सापडते. म्हणजे अॅनिमल कोणता आहे? स्लॉथ बिअर. जी काही अल्गीची साईज आहे ती कशी आहे? व्हॅरिएबल आहे. कोलोनियल फॉर्म मध्ये कोण आहे? वॉलबॅक्स. फिलामेंटस फॉर्म मध्ये कोण आहे? युरोथ्रिक्स अँड स्पायरोगायना. आणि फ्यू मराईन फॉर्म मध्ये कोण आहे? केव्स. काय करते? मॅसिव्ह प्लांट बॉडी. बरोबर. तर अल्गीमध्ये रिप्रोडक्शन किती टाईपचं आहे तर 3 टाईपचं. एक आहे व्हेजिटेटिव्ह, असेक्शुअल आणि सेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन. म्हणजे तिन्ही टाईपचं रिप्रोडक्शन आपल्याला अल्गीमध्ये पाहायला भेटतं. व्हेजिटेटिव्ह, असेक्शुअल आणि मी काय म्हणलं सेक्शुअल. आता व्हेजिटेटिव्ह मध्ये मोस्ट कॉमन कोणतं पाहायला भेटलं आपल्याला तर फ्रॅगमेंटेशन. आणि मग प्रत्येक अल्गीचा फ्रॅगमेंट तुटला तो एक नवीन थॅलस किंवा नवीन अल्गी म्हणून काय होतो रे ग्रो होतो. मग पहा रिप्रोडक्शन मध्ये पहिला जो टाईप आपण पाहतो तो कोणता आहे तर व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. आणि या व्हेजिटेटिव्ह मध्ये आपल्याला कोणता पाहायला भेटणार आहे ते मोस्ट कॉमनली फ्रॅगमेंटेशन. म्हणतो आपण फ्रॅगमेंटेशन. मग बघा फ्रॅगमेंटेशन आपण काय म्हणतो इच फ्रॅगमेंट. इच फ्रॅगमेंट डेव्हलप इनटू थॅलस. प्रत्येक फ्रॅगमेंट कशामध्ये डेव्हलप होणार आहे रे तर थॅलस मध्ये काय होतं रे डेव्हलप होतो आणि त्या थॅलस पासूनच पुढे काय होते रे अल्गी तयार होतो. सेकंड जो टाईप आहे तो कोणता आहे आपला तो म्हणतो आपण असेक्शुअल. कोणता आहे? असेक्शुअल. आता असेक्शुअल जे काही रिप्रोडक्शन आहे तर असेक्शुअल रिप्रोडक्शनद्वारे आपण काय म्हणतो प्रोडक्शन ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ स्पोर. वेगवेगळ्या प्रकारचे स्पोर्ट्स या असेक्शुअल रिप्रोडक्शनद्वारे अल्गी काय करणार आहे तयार करणार आहे. मग आपण काय म्हणणार प्रोडक्शन ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ प्रोडक्शन ऑफ डिफरंट टाइप ऑफ प्रोडक्शन ऑफ डिफरंट टाइप ऑफ कोणते स्पोर्स आहेत रे मोस्ट कॉमन जो स्पोर आपल्याला पाहायला भेटतो तो म्हणजे कोणता आहे झू स्पोर. मोस्ट कॉमन कोणता स्पोर आहे रे झू. कोणता आहे झू स्पोर. आणि हा झू स्पोर कसा आहे मोठा आहे म्हणजे त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे तर या स्पोर मध्ये फ्लॅजेला प्रेझेंट आहे. मग काय म्हणणार आपण फ्लॅजेलेटेड.
अँड मोटाईल. फ्लॅजेलेटेड. आता अर्थ काय होतो रे, त्यांच्यामध्ये फ्लॅजेला प्रेझेंट आहे, त्यामुळे ते कसं आहे स्पोर्स, मोटाईल स्पोर्स. आणि जे काही फ्लॅजेलेटेड स्पोर्स आहेत ते जेव्हा जनरेट होती त्यावेळेस त्यापासून काय बनते, एक नवीन ऑन जनरेशन दे विल गिव्ह राईज टू अ न्यू स्पोर. मग फ्लॅजेलेटेड कशा आहेत, मोटाईल आहेत, आणि ज्यावेळेस त्यांचं जर्मिनेशन होणार त्यावेळेस ते नवीन प्लांट म्हणून काय होतं ते ग्रो होते. ऑन जर्मिनेशन, ऑन जर्मिनेशन they will give rise to new plant. जेव्हा ज्यावेळेस ते स्पोर काय होते ते जर्मिनेट होती त्यावेळेस त्या स्पोर पासून नवीन प्लांट काय होणार आहे, डेव्हलप होणार आहे. ते कोणतं मेथड ऑफ रिप्रोडक्शन आहे, असेक्शुअल मेथड ऑफ रिप्रोडक्शन. आपण काय म्हणलं, असेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन मध्ये काय होतील, वेगवेगळ्या प्रकारचे स्पोर्स तयार होतील. आणि जे काही वेगवेगळ्या प्रकारचे स्पोर्स तयार झालेले आहेत ते त्यामध्ये आपण कॉमनली कोणते स्पोर म्हणतो, झू स्पोर आहेत. आणि जे काही झू स्पोर्स आहेत ते झू स्पोर कसे आहेत, फ्लॅजेलेटेड म्हणजे आपण म्हणतो मोटाईल. आणि ज्यावेळेस त्यांचं जनरेशन होणार त्यावेळेस ते नवीन प्लांट म्हणून काय होते ते ग्रो होते. तिसऱ्या टाईपचं जे काही रिप्रोडक्शन आहे ते आपण म्हणतो सेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन. काय सेक्शुअल, या सेक्शुअल टाइप ऑफ रिप्रोडक्शन आपण मध्ये काय म्हणणार, तर फ्युजन ऑफ टू गॅमेट्स. फ्युजन ऑफ टू गॅमेट्स, दोन गॅमेट्स त्या ठिकाणी काय होणार आहे, तर फ्युजन होणार आहे. कुणामध्ये, सेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन. आता या सेक्शुअल मध्ये अजून 3 टाईप आहेत. आपण एक म्हणतो आयसोगॅमस, एक आहे अनआयसोगॅमस आणि एक आहे ओगॅमस. मग यामध्ये 3 टाईप कोणकोणते, पहिला आपण पाहूया आयसोगॅमस. त्यामध्ये काय म्हणलं, पहिला आपण पाहूया कोणता, आयसोगॅमस. आयसोगॅमस, या आयसोगॅमस मध्ये काय होते, तर फ्लॅजेलेटेड अँड सिमिलर इन साईज. यामध्ये जे काही स्पोर्स आहेत, सॉरी यामध्ये जे काही गॅमेट्स आहेत ते कसे आहेत, फ्लॅजेलेटेड आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये फ्लॅजेल आहे आणि त्यांची साईज कशी सारखी आहे. आपण काय म्हणणार, फ्लॅजेलेटेड अँड सिमिलर इन साईज ऍज इन युरोपियन्स. फ्लॅजेलेटेड and similar size. And similar size. तर याचा एक्झाम्पल काय आहे, यूलो फ्लॅजेलेटेड अँड सिमिलर इन साईज. सेक्शुअल टाइप ऑफ रिप्रोडक्शन आहे कुणामध्ये, तर अल्गीमध्ये. आणि त्यामध्ये एक पहिला जो टाईप आहे कोणता, आयसो. आयसो म्हणजे काय, सारखे, पण साईज कशी आहे, सारखी आहे, बरोबर. आणि गॅमेट कसे आहे, तर फ्लॅजेलेटेड. अजून आपल्याला काय होतं रे, यामध्ये आयसोगॅमस मध्ये नॉन फ्लॅजेलेटेड सुद्धा त्या ठिकाणी गॅमेट्स प्रेझेंट आहेत. आणि नॉन फ्लॅजेलेटेड गॅमेट आणि त्याचबरोबर सर्वांची साईज कशी असणार आहे, सिमिलर साईज. कशी आहे, सिमिलर साईज. एक्झाम्पल आपल्याकडे स्पायरोगायरा, स्पायरोगायरा याचं एक्झाम्पल, बरोबर. नेक्स्ट जो टाईप आहे याच्यामध्ये आपण म्हणतो सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये, तो आहे अनआयसोगॅमस. अनआयसोगॅमस. अनआयसोगॅमस मध्ये आपण काय म्हणणार आहे, जे काही गॅमेट्स, बरोबर, ते गॅमेट्स आर डिसिमिलर इन साईज. मग काय होतं आपण, फ्युजन ऑफ टू गॅमेट विच आर डिसिमिलर इन साईज. त्या कंडिशन, त्या टाइप ऑफ रिप्रोडक्शनला आपण काय म्हणतो, अनआयसोगॅमस रिप्रोडक्शन. फ्युजन ऑफ गॅमेट्स, फ्युजन ऑफ गॅमेट्स. त्या गॅमेटची साईज कशी आहे, डी
सिमिलर साईज काय म्हणतो आपण डिसिमिलर साईज. एक्झाम्पल याचं काय आहे रे युडोरिना जगायचं एक्झाम्पल. बरोबर. तिसरा जो टाईप आहे तो कोणता आहे तो म्हणजे ओगॅमस. काय म्हणतो आपण ओगॅमस टाईप ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता या ओगॅमस टाईप ऑफ रिप्रोडक्शन मध्ये काय आहे तर एक जो काही गॅमेट आहे तो कसा आहे लार्ज. बरोबर. आणि आपण म्हणतो नॉन मोटाईल स्टॅटिक फिमेल गॅमेट. आणि कसं आहे स्मॉल आहे आणि मोटाईल गॅमेट. त्याच्यामध्ये काय म्हणतो वन लार्ज एक मोठा गॅमेट असतो गॅमस मध्ये. वन लार्ज नॉन मोटाईल बरोबर. पण ते नॉन मोटाईल कोणता आहे फिमेल गॅमेट. वन लार्ज नॉन मोटाईल फिमेल गॅमेट. आणि एक कसं आहे स्मॉल मोटाईल मेल गॅमेट. स्मॉल मोटाईल मेल. म्हणजे यामध्ये काय होतं तर जो मेल गॅमेट आहे तो कसा आहे मोटाईल आहे परंतु छोटा आहे. आणि नॉन मोटाईल कोण आहे फिमेल गॅमेट तो कसा आहे मोठा आहे. याचं जर एक्झाम्पल आपण पाहिलं बघा एक्झाम्पल जर आपण याचं पाहिलं तर काय म्हणतो आपण वॉल्वॅक्स आणि फ्युकस. एक्झाम्पल काय आहे वॉल्वॉक्स आणि एक काय आहे फ्युकस. काय वॉल्वॅक्स आहे फ्युकस. पहा आपण काय म्हणलं तर रिप्रोडक्शन इन अल्गी किती प्रकारचं 3 टाईप्स व्हेजिटेटिव्ह असेक्शुअल आणि सेक्शुअल. व्हेजिटेटिव्ह मध्ये कोणता आहे तो फ्रॅगमेंटेशन. बरोबर. याच्यामध्ये काय होणार आहे इच फ्रॅगमेंट डेव्हलप इन टू अ न्यू थॅलस. असेक्शुअल रिप्रोडक्शन जर आपण म्हणलं तर यामध्ये आपण काय म्हणतो पहा प्रोडक्शन ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ स्पोर्स वेगवेगळ्या प्रकारचे स्पोर्स काय होणे तयार होणे. मोस्ट कॉमन स्पोर कोणता आहे तर झू स्पोर आहे. आणि हा कसा आहे फ्लॅजिलेटेड म्हणजे मोटाईल आहे. आणि ज्यावेळेस त्याचं जनरेशन होणार त्यावेळेस हा नवीन प्लांट म्हणून काय होईल ग्रो होईल. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये आपण काय म्हणतो 2 गॅमेटचं फ्युजन आहे. आणि हे 2 सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये 3 टाईप आहेत आयसोगॅमस अनआयसोगॅमस आणि ओगॅमस. आयसो या शब्दाचा अर्थ तो सारखा. मग सिमिलर गॅमेट सिमिलर साईज. मग काही गॅमेट्स मध्ये साईज सिमिलर आहे पण त्यांच्यामध्ये फ्लॅजेल आहे. त्याचं एक्झाम्पल कोण आहे तर युलोथ्रिक्स. आणि काही गॅमेट्स मध्ये साईज सारखे आहे परंतु त्यांच्यामध्ये फ्लॅजेला प्रेझेंट नाही. कोणतं एक्झाम्पल आहे स्पायरो गायरा. अनआयसोगॅमेट्स मध्ये म्हणलं तर 2 गॅमेट्स विच आर डिफरंट इन साईज. एक्झाम्पल आहे फिलोरिना. आणि ओगॅमस एक नॉन मोटाईल स्टॅटिक फिमेल गॅमेट आहे आणि एक मोटाईल मेल गॅमेट आहे. एक्झाम्पल आहे वॉल्वॅक्स आणि फ्युकस. पण पहा आजच्या लेक्चरमध्ये आपण हॅबिटॅट पाहिलं साईज पाहिलं रिप्रोडक्शन पाहिलं. आता आपण काय डिस्कस केलं हॅबिटॅट त्यानंतर साईज त्याचं रिप्रोडक्शन. आता इम्पॉर्टंट पॉइंट इम्पॉर्टन्स काय या अल्गीचं या नेचरमध्ये अल्गीचं काय इम्पॉर्टन्स आहे ते आपण थोडक्यामध्ये डिस्कस करू. नेक्स्ट पॉइंट जो आपल्याला डिस्कस करायचा आहे ते म्हणजे अल्गीचं इम्पॉर्टन्स. आता इम्पॉर्टन्स मध्ये आपण काय म्हणतोय काय महत्व आहे या अल्गीचं या पृथ्वीतलावरती तर जेवढा काही कार्बन डायऑक्साईड या अर्थवरती तयार होतो. बरोबर. मग ह्युमन रेस्पिरेशनद्वारे तयार होत असेल किंवा काही ह्युमन ऍक्टिव्हिटीजमुळे जे काही इंडस्ट्रीज आहेत फॅक्टरीज आहेत व्हेकल्स आहेत त्यांच्यामुळे जो काही CO2 तयार होतो त्यापैकी हाफ ऑफ टोटल CO2 फिक्सेशन ऑन अर्थ इज कॅरिड आउट बाय अल्गी थ्रू फोटोसिंथेसिस. याचा अर्थ काय जेवढा काही CO2 या पृथ्वीवरती तयार होतो त्यापैकी अर्ध्या हाफ म्हणजे 50% CO2चं फिक्सेशन कोण करतोय अल्गी करतात. कशाच्या मार्फत तर फोटोसिंथेसिसच्या मार्फत. आपण काय म्हणतो half of total CO2 fixation on earth carried out by किंवा done by algae. कोण करणार आहे algae करणार.
algae through photosynthesis. Through photosynthesis. हे काय म्हणलं रे, एवढा काही CO2 फिक्सेशन पृथ्वीवरती आहे, त्या CO2 चं 50% फिक्सेशन कोण करणार आहे, तर अल्गी करणार आहे. कशाच्या मार्फत? फोटोसिंथेसिसच्या मार्फत. त्यानंतर ते काय करते रे, इन्क्रीजेस dissolve O2 in their immediate environment. म्हणजे ज्या ठिकाणी, ज्या अक्वाटिक, ज्या वॉटरमध्ये अल्गी प्रेझेंट आहे, त्यामध्ये वॉटरमध्ये CO2 डिझॉल्व्ह करायचं काम कोण करेल रे, तर अल्गी करणार आहे. काय म्हणलं आपण, इन्क्रीज डिझॉल्व ऑक्सिजन इन द इमिडिएट एन्व्हायरमेंट. बरोबर. त्यानंतर आपण काय म्हणतो, की जे काही अल्गी आहेत ते ॲज अ प्रायमरी प्रोड्युसर ऑफ एनर्जी रिच कंपाऊंड. कुणासाठी प्रायमरी प्रोड्युसर आहेत, जे अॅनिमल्स आपल्याला वॉटरमध्ये आहे, त्या वॉटर मध्ये राहणाऱ्या अॅनिमल्सला तो फूड म्हणून ॲज अ प्रायमरी सोर्स कोण प्रेझेंट आहे, तर अल्गी प्रेझेंट आहे. ओके. काय म्हणलं, अल्गी आर प्रायमरी प्रोड्युसर of energy rich compound. आणि काय तयार केलेले, फॉर बेसिस ऑफ फूड ऑफ ऑल अक्वाटिक अॅनिमल्स. जेवढे काही अक्वाटिक अॅनिमल्स आहेत त्याचं बेसिस किंवा बेसिक फूड म्हणून ती कुणाला वापर करतील, तर अल्गी. काय म्हणतो आपण, प्रायमरी प्रोड्युसर्स ऑफ एनर्जी रिच कंपाऊंड. बरोबर. पण काही एक्झाम्पल आपण पाहतो, पॉरफायरा, लॅमिनरिया आणि सॅरगेसा. काय म्हणलं, पॉरफायरा, लॅमिनरिया अँड सॅरगेसा. तर among 17 species of marine algae, among 17 species of marine algae are used as food. म्हणजे काय, 70 स्पेसीस आहेत मराईन अल्गीच्या, त्यापैकी त्या पॉरफायरा, लॅमिनरिया आणि सॅरगेसा त्यांचा वापर फूड म्हणून केला जातो. बरोबर. नेक्स्ट पॉईंट आपण काय म्हणतो, सर्टन मराईन अँड ब्राऊन रेड अल्गी आर यूज ॲज हायड्रोक्लोराईड. हायड्रोक्लोराईड म्हणजे काय, वॉटर होल्डिंग सबस्टन्स. आपण काय म्हणतो, सर्टन म्हणजे काय, सर्टन मराईन ब्राऊन अँड रेड अल्गी are used as hydrocolloids. हायड्रोक्लोराईड म्हणजे काय, तर ज्या हायड्रोक्लोराईड आठवतो वॉटर होल्डिंग सबस्टन्स. मग पाण्याला होल्ड करून ठेवायचं काम काही मराईन ब्राऊन अँड रेड अल्गी यांचा वापर केला जातो. बरोबर. एक्झाम्पल आपण जर म्हणलं कोणकोणते आहेत, तर कॅराची ब्राऊन अल्गी आणि अल्गी काय रेड अल्गी. काय म्हणलं, कॅराची काय ब्राऊन अल्गी अँड अल्गी काय रेड. परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात की कोण ब्राऊन अल्गी आहे आणि कोण रेड अल्गी आहे. ओके. नेक्स्ट पॉईंट आहे, आगार जे काही कमर्शियल प्रोडक्ट आहे ते आपल्याला कुणापासून भेटते. आगार इज अ कमर्शियल प्रोडक्ट ऑब्टेन फ्रॉम जिलेडियम अँड गॅसेलरिया. या दोन अल्गीपासून ते आपल्याला भेटतं आणि त्याचा वापर आपण आईस्क्रीमच्या प्रिपरेशन मध्ये करतो. काय म्हणतो, आगार
agar obtain from geladium and gasilarium. Geladium and gacillaria. Again, used to grow microbe. या अगाचा वापर आपण मायक्रोबची ग्रो करण्यासाठी यूज टू ग्रो मायक्रोब आणि फक्त मायक्रोबच्या ग्रोसाठी नाही त्याचबरोबर आपण काय म्हणतो प्रिपरेशन ऑफ आईस्क्रीम using preparation of ice cream and jellies. बरोबर आईस्क्रीम आणि जेलीच्या प्रिपरेशन मध्ये त्या आगारचा जे काही आगार आहे चा वापर केला जातो. मग पहा तर इम्पॉर्टन्स ऑफ अल्गी मध्ये आपण काय म्हणलं half of CO2 fixation on earth is carried out by algae through photosynthesis. त्यानंतर algae काय करेल रे तर dissolve oxygen in their immediate environment. नेक्स्ट आपण काय म्हणतो तर algae are primary producer of energy rich compound आणि हे जे काय ही एनर्जी रिच कंपाऊंड मध्ये प्रायमरी प्रोड्युसर आहे हे अक्वॅटिक अॅनिमल साठी प्रायमरी फूड सोर्स म्हणून वापर केला जातो. त्यानंतर जे काही कमर्शियल प्रोडक्ट्स Porphyra laminaria and sargassum among 17 species of marine algae are used as food. बरोबर मग जे काही आगार आहे जे कमर्शियल प्रोडक्ट ऑब्टेन फ्रॉम जेलिडियम अँड ग्रॅसिलेरिया याचा वापर आपण प्रिपरेशन ऑफ आईस्क्रीम आणि जेलीच्या मध्ये वापर करतो आणि युजिंग प्रिपरेशन ऑफ आईस्क्रीम अँड जेली आणि याचा वापर यूज टू ग्रो मायक्रोब साठी सुद्धा केला जातो. ठीक आहे. त्यानंतर पीओ5 जर म्हणलं त्याच्यामध्ये कोणतं सापडतं रे आपल्याला आयसो गॅमस एक आहे आयसो गॅमस आणि ते कोणतं आहे गॅमस आणि रेडोफायसिन मध्ये म्हणलं यामध्ये कोणतं सापडतं एकच सापडतं तो म्हणजे कोणते गॅमस टाइप ऑफ कॉम्प्लेक्स पोस्ट फर्टिलायझेशन काय म्हणा गॅमस कॉम्प्लेक्स टाइप ऑफ फर्टिलायझेशन. मग आता आपण डिस्कस काय केलं क्लोरोफायसी फिओफायसी आणि रेडोफायसी काय काय डिस्कस केलं त्यांचं हॅबिटाट त्यानंतर त्यांची पिगमेंट त्यांचं स्टोरेज त्यांचं रिप्रोडक्शन तिन्ही टाईप मध्ये व्हेजिटेटिव्ह असेक्शुअल आणि सेक्शुअल. तर थोडक्यात मी तुम्हाला सांगतो तर पहा क्लोरोफायसी मध्ये हॅबिटाट कसं आहे फ्रेश वॉटर आणि मराईन. पिओफायसी मध्ये कसं आहे फ्रेश वॉटर आणि मराईन पण दे आर रिअरली फ्रेश वॉटर. रेडोफायसी मध्ये मराईन अँड सम आर फ्रेश वॉटर. पिगमेंट क्लोरोफिल ए क्लोरोफिल बी अल्फा कॅरोटीन बीटा कॅरोटीन पुन्हा मध्ये क्लोरोफायसी मध्ये. पिओफायसी मध्ये अल्फा कॅरोटीन आहे बीटा कॅरोटीन आहे अल्फा कॅरोटीन नाहीये झॅन्थोफिल. आणि रेडोफायसी मध्ये अल्फा कॅरोटीन पण आहे बीटा कॅरोटीन पण आहे आणि झॅन्थोफिल पण प्रेझेंट आहे. हॅबिट जर म्हणलं तर क्लोरोफायसी फिओफायसी रेडोफायसी युनिसेल मल्टीसेल. त्यानंतर आपण जर त्यांचं स्टोरेज म्हणलं काय म्हणतो आपण स्टार्च प्लस ऑइल लॅमिनेरियन ऑइल आणि शेवटी काय म्हणतो आपण प्रोटियन स्टार्च. बरोबर. रिप्रोडक्शन जर म्हणलं तर व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन फ्रॅगमेंटेशन असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये काय झूस्पोर अब्सेंट आणि लास्ट आहे बघा सेक्शुअल रिप्रोडक्शन. तर क्लोरोफायसी आणि फिओफायसी मध्ये आयसोगॅमस आणि उगॅमस पाहायला भेटतो आणि रेडोफायसी मध्ये फक्त आणि फक्त एकच पाहायला भेटतो कोणतो उगॅमस टाइप ऑफ रिप्रोडक्शन. ठीक आहे. मग ह्याचा काय करायचं स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे व्यवस्थितपणे छान पद्धतीने नोटबुक मध्ये लिहायला विसरायचं नाही. ज्यांना कोणी बायोलॉजिकल क्लासिफिकेशन हा चॅप्टर पूर्ण केला नसेल त्यांना पाठीमागचे लेक्चर पहिले 1 to 6 लेक्चर ते पाहून घ्या. डायव्हर्सिटी आहे त्यामध्ये किंगडम मोनेरा किंगडम प्रोटिस्टा फंगाय आणि व्हायरस व्हायरॉइड हे लायटिंग्स याबद्दल डिटेल
तुम्हाला मी लेक्चर घेतलेलं आहे. आणि नेक्स्ट लेक्चर जे आहे आपलं ते येणार आहे तो म्हणजे आलीच्या नंतरचा आपला पॉईंट आहे ब्रायो 5. मग व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि त्याचबरोबर आपल्या मित्राबरोबर शेअर करायचं सुद्धा विसरायचं नाही. काही प्रॉब्लेम असेल काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करू शकता आणि तुम्हाला जर पीडीएफ पाहिजे असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न करेन. ओके, थँक्यू.